लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत वसू आत्या आणि रम्याला शिक्षा म्हणून घरकाम करायला सांगतात. वसू आत्या कांदा चिरत असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. त्या ते पाणी पुसतच असतात. तेवढ्यात मानिनी ताई तिथे येतात आणि म्हणतात, काय झालं, हात का थांबलेत? तेव्हा वसू आत्या म्हणतात, थांबले नाही, डोळे पुसत होते. तेव्हा मानिनी ताई त्यांना खूप छान उत्तर देतात, का एवढे दिवस रडवलत ना सगळ्यांना, मग येऊ दे ना तुमच्या डोळ्यातून थोडंसं पाणी. तेव्हा थोडंसं वैतागून वसू आत्या म्हणतात, अगं मानिनी, असं का नोकरासारखं वागतीस माझ्यासोबत, मला त्रास होतोय त्याचा. तेव्हा मानिनी ताई त्यांना म्हणतात, का नंदिनीला त्रास झाला नसेल? जेव्हा तुम्ही तिला कार्पेटमधनं किडनॅप करून न्यायला सांगितलं तेव्हा तिला किती त्रास झाला असेल. जेव्हा काव्या आणि नंदिनी दोघीही एकाच वेळी या घरातलं माप ओलांडून आल्या तेव्हा किती त्रास झाला असेल त्यांना. घरात आल्यानंतर तुम्ही कशा वागत होतात, तुमचे सततचे टोमणे, त्यांच्या आई वडिलांबद्दल बोललात तुम्ही, तरी सगळं त्यांनी ऐकून घेतलं तेव्हा किती त्रास झाला असेल त्यांना. होऊ दे तुम्हालाही तसा त्रास थोडासा, मग समजेल तुम्हाला दुसऱ्यांना त्रास देताना कसं होतं.